खुल चुके मुकाबला अच्छा होगा। हा पंच निघालेले आहेत आमचे प्रवीण पवार आणि सचिन कडू. यस, प्रवीण पवार सचिन कडू आणि मला वाटलं बालाजी चाललाय म्हणून बालाजी इकडे बाहेर आहेत. तिन्ही पंचांचं आपण मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया, त्यांना धन्यवादही देऊया. पंचांचं काम तसं योगेश थोडं अवघड आहे, कॉमेंट्री करणं सोपं आहे पण पंचांचं काम खूप अवघड आहे. प्रत्येक गोष्टीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं आणि प्रत्येक निर्णय देताना विचारपूर्वक असा निर्णय द्यावा लागतो. प्रत्येक नियमांची बरोबर माहिती पाहिजे, अभ्यास पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या परिसरातील हे पवार ग्रुप इथे करतोय. त्या सर्व पवार ग्रुपचं आपण मनापासून इथे त्यांना धन्यवाद त्यांना देऊया आणि त्यांचं स्वागत करूया. एक चांगली मॅच बघायला मिळेल आज. खरं तर माझ्याबरोबर योगेश मडवी पहिल्यांदाच आम्ही बसलेलो दिसतोय. जर बसलो असेल कॉमेंट्रीला तर 7-8 वर्षापूर्वी, नाहीतर 7-8 वर्षानंतर आता चांगलं कॉम्बिनेशन त्यांच्याबरोबर करण्याचा मी पण प्रयत्न करतोय आणि चांगलं कॉम्बिनेशन होतं आहे ना आमचे, कारण आमचे स्कोरर आहेत चांगले. खाली आमचे स्कोरर जे आत्ताच रायगड प्रीमियर लीगची स्कोरिंग करून आलेले आहेत. अय्याज भाई आणि निसार सय्यद या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अय्याज भाई निसार सय्यद यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पनवेल मोहल्ला विरुद्ध पप्पन 11 गावदेवी पेठ. नौमान पटेल रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवलेली आहे. हा चेंडू नौमान पटेलचा, हा चेंडू हवेत मारलाय, झेल होईल का नाही. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सणसणीत असा मला असं वाटतं या सत्रातील योगेश हा पहिला चौकार मारतोय तो पप्पन 11 गावदेवी पेठ संघाचा रॉबिन. एक रन या हॅलो आदिल पटेल यांनी झेल टिपलेला आहे. बादशाह सोडाचे ओनर आणि पहिला गडी मला असं वाटतं बाद होतोय. पप्पन 11 पेठ संघ पोचलेला आहे तो 1-4च्या घरामध्ये. आपण पप्पन 11 गावदेवी पेठ संघाचा जर विचार केला ना योगेश, तर साधारण मला असं वाटतं 10-12 वर्षांपूर्वी पप्पननी हे टेनिस क्रिकेट गाजवलेलं. आमच्या परिसरामध्ये रीसचं ग्राउंड या खेळाडूंना अक्षरशः गाजवलं. त्यावेळेला 1-2 षटकार मारणं पण फार अवघड होतं. त्यावेळेला 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम पप्पननं केलेला आणि तिथून पप्पन जो फॉर्मला आला ना, सगळीकडे त्याच्या नावाचा बोलबाला झाला. मग पप्पन म्हात्रे असेल, त्यांचे बंधू आनंद म्हात्रे असतील, योगेश कुंदर, अशी हे पेठचे जे खेळाडू आहेत त्या पेठच्या खेळाडूंनी कमाल केली. आणि त्यानंतर आपण बघितलं VBP पनवेल आलं, विसुंबा पेठ आणि पळसपे वगैरे या परिसरातील हे सगळे खेळाडू त्यांनी एकत्र करून तो संघ बनवलेला. या मॅचमध्ये बघा सफलता मिळालेली ती
नवमान पटेलने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत, धावा दिलेल्या आहेत 4 आणि एक महत्त्वाचा मोहरा त्यानं बाद केलेला आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. 4 षटकांचा हा सामना आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर येतोय तो नवमान पटेल. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. समोर आहे फलंदाज नितेश म्हात्रे. नितेश म्हात्रे, सुंदर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. नवमान पटेल म्हणजे काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तो वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले त्यांनी बघितलेले आहेत. हा चेंडू फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये तटवला आहे. एक धाव तर घेतलेली आहे. थोडीशी मिसफिल्ड होते आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी कंबर कसतोय इथे नवमान पटेल, पण सगळं ते म्हणतात ना मुसळ केरात घालतोय तो हा क्षेत्ररक्षक. या चेंडूवर एक चौकार मिळतोय आणि या चौकारानं पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो आणि पहिल्या षटकामध्ये धावा होत आहेत त्या 1 बाद 8. मागील मॅचचीच पुनरावृत्ती होते का योगेश? नक्कीच, परंतु अद्याप मैदानावरती पप्पन 11 म्हटलं की त्यांचा सुपुत्र अर्थात हर्षल सारखा बॅट्समन अगदी विस्फोटक म्हणून ज्याला ओळखलं जाते. सध्या आता आपण पाहिलं मैदानावरती या सीझन मध्ये 2 बाईक त्याने जिंकल्यात, त्यामुळे त्याचं येणं गरजेचं आहे. तो आला की नक्कीच आक्रमण पाहायला मिळेल आणि एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याचा परिचय टीम मध्ये. पप्पन 11 आपण जे संघ पाहतो त्यांचे सुपुत्र अर्थात हर्षल या सीझन मध्ये सर भरपूर अगदी इन्फॉर्म संघामध्ये खेळ करतोय. नक्कीच त्याला मागे ठेवलंय, त्याला संकटमोचक म्हणून त्याला मागे ठेवलेलं आहे. पोलार्ड सारखी फलंदाजी त्याची आपण बऱ्याचशा मैदानावर बघितलेली आहे, परंतु आता गरज आहे ती धावांचा वेग वाढवण्याची. 8 धावांची सरासरी आपण मागील मॅचमध्ये बघितलंय. आपण मागील मॅचमध्ये की मागील मॅचमध्ये 8 धावांची जी सरासरी आहे ती पुरेशी नव्हती. फक्त 2-3 ओव्हरमध्येच ती नितलस संघानं त्या धावा 30 धावा कुठून केलेल्या. तर या मॅचमध्ये सुद्धा आता ही धावांची गती वाढवावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जिमात पटेल गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. स्कूल एंडकडून गोलंदाजी करतायत, थोडीशी प्रॅक्टिस करतायत गोलंदाजीची. आपला आर्म आहे, आपला खांदा आहे, तो मोकळा करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो गोलंदाज जिमात पटेल. हो, जबरदस्त चेंडू. काय चेंडू, वसीम अक्रम स्टाईलनं गोलंदाजी करतोय या मैदानावर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. वय वर्ष फक्त 16, म्हणजे आता 10वी पास झालाय हा खेळाडू. यंग टॅलेंट आहे, स्मार्ट आहे दिसायला आणि त्याच्यामध्ये चपळता बघा ना किती आहे. खूप स्पीडमध्ये त्यानं हा चेंडू टाकला. लवचिक आहे. आपण त्याची एक्झरसाइज करताना आपण त्याला पाहतोय. आफ्रिदी सारखं त्याचं लुक आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि तेज तर्रार गोलंदाजी आहे. ऑब्जेक्शन त्याच्यावर घेण्यात आलेलं आहे. थ्रो बॉलरचं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. ते गोलंदाज जिमात पटेलवर थोडंसं प्रेशर नक्कीच क्रिएट झालं असेल. इकडे आहे बॅट्समन स्ट्राईकमध्ये गुड्डू म्हात्रे. हा चेंडू हो कानाजवळून जातोय, अक्षरशः कानाला हवा देऊन जातोय आणि जबरदस्त गोलंदाजी, गुडलेन पद्धतीची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज जिमात पटेल. असं वाटलेलं थ्रो बॉलरचा आक्षेप घेतला, थोडं प्रेशरमध्ये येईल, नाही तसं काहीच नाही झालं. नॅचरल गोलंदाजी केली त्यानं. नक्कीच सर, पहिला चेंडू त्याने यॉर्कर फेकला, अगदी वेगानं चेंडू. त्यानंतर गुडलेन स्पॉटचा चेंडू थोडासा उसळी देणार होता, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी. अगदी दोन्ही चेंडू त्यानं अप्रतिम फेकलेत. पहिला यॉर्कर, त्यानंतर गुडलेन. येस, मिश्रित अशी गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू हा मात्र जास्त मिश्रण झालं आणि फाईन लेगला सणसणीत असा चौकार मारतोय तो फलंदाज गुड्डू म्हात्रे. एक कसलेला खेळाडू आहे, बायकर मॅन आहे, त्यालाही बाईक मिळालेली आहे. त्यामुळे गुड्डू म्हात्रे काय इथे शांत बसणारा नाहीये. त्यानं ओळखलं की नवीन गोलंदाज आहे, थोडासा अंदाज घेतला त्याच्या गोलंदाजीचा आणि फाईन लेग सीमारेषे पलीकडे एक मस्त चौकार ठोकला. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. सामना चांगला आहे, परंतु बघा एक षटक तुम्हाला केवळ 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटांचा टायमिंग आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक षटक वेळेवरती पूर्ण करावं लागेल. येस, वेळ कमी आहे. जिमात पटेल
पुन्हा एकदा तयार आहे. स्कूल एंड कडून बरोबर सर्कल पासून येतोय, म्हणजे 30 यार्डापासून धावत येतोय. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच, उसळी चेंडूने घेतली. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. बाउन्स करण्याचा प्रयत्न, कोवळं आहे पोरग आहे. 16 वर्ष म्हणजे काय, शिकण्याचं वय आहे आणि या शिकण्याच्या वयामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. नौमान पटेलनं त्याला संधी दिलेली आहे आणि त्याला वारंवार मार्गदर्शन करतोय. नौमान तिथेच त्याच्या बाजूलाच तिथे फिल्डिंगला उभा राहिलेला आहे, त्यामुळे त्याला गाईड करायला किंवा त्याला सल्ले द्यायला, त्याला मार्गदर्शन करायला सोपं जातंय. त्याचा फायदा कितपत जिमात पटेलला होतोय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. सुरुवात चांगली केलेली, परंतु नवीन खेळाडू असल्यामुळे, यंग खेळाडू असल्यामुळे थोड्या छोट्या छोट्या चुका त्याच्याकडून होतात. वाईट बॉल या अगोदरचा होता, आता पुन्हा एकदा चेंडू विसावतोय तो त्याच्या हातामध्ये. फुल टॉस चेंडू, फ्लिक केलाय, चेंडू जातोय फाईन लेग मध्ये, 1 बाउन्स, सीमारेषा पार. हा सणसणीत असा चौकार ठोकतोय तो गुड्डू म्हात्रे. पुन्हा एकदा लगातार 2 चौकार गुड्डू म्हात्रेनं ठोकलेत योगेश. नक्कीच सुरुवात ज्या प्रकारे मैदानावरती गोलंदाजीतून चांगली झाली, त्यानंतर फलंदाजाचा आक्रमक शॉट आपण पाहिले. एक फटका पाठीमागे सरळ लॉंग स्टॉपला पाहिला, त्यानंतर आत्ताचा फटका गुटका टेकून, आता टोपं टेकून त्यानं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये ठोकलाय. चांगली बॅटिंग आहे, नजर भरपूर त्याची तेज आणि त्या प्रकारे तो स्ट्रोक मैदानावरती खेळतोय. नाही, त्यानं ओळखलं की हा जोरामध्ये चेंडू टाकणार, नवीन रक्त आहे, सळसळतं रक्त आहे, तो स्लो थोडीच टाकणार, जोरात टाकणार, म्हणून त्याच्याच स्पीडचा वापर आपल्या फटक्यामध्ये त्यानं केला तो गुड्डू म्हात्रेनं. आणि हाच तर एक्सपिरियन्स असतो, अनुभव तो काय, तो अनुभव आपण इथे या मॅचमध्ये कामी आलेला आहे तो गुड्डू म्हात्रेच्या. त्यानं फटका सजवला, फाईन लेगमध्ये चौकार ठोकला. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे ती कर्णधारानं. स्वतः नौमान आता आलेला आहे इकडे गलीमध्ये उभं राहण्यासाठी आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यानं बदलली. तिकडे फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हो, झोपून लोळून मारायचा प्रयत्न, जोरदार अपील केलाय, पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये. अक्षरशः लोळला फलंदाज, स्ट्रोक लागला असता तर एक चांगला फटका किंवा रील बनवण्यालायक फटका मला असं वाटतं बघायला मिळाला असता. मस्त हा चेंडू होता, मात्र सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यश मिळतं जिमात पटेलला. जिमात पटेलचं कौतुक करायला पाहिजे खरं तर. हे दुसरं षटक आहे, 2च बाउंड्री गेलेत, पण बाकीचे चेंडू त्यानं चांगले टाकलेत, निर्धाव. सुफियान पटेल यष्टीरक्षक जबरदस्त यष्टीरक्षण करतायत. ही पनवेल मोहल्ल्याची एक स्ट्रॉंग टीम आहे, जबरदस्त स्ट्रॉंग टीम आहे आणि तिच्या समोर आहे ते पप्पन 11 गावदेवी पेठ, ही स्ट्रॉंग. हो, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, बॅटची कडा घेतला जातोय आणि हा लकी चौकार मिळतोय तो गुड्डू म्हात्रेला. 3 चौकार आले. आपण प्रशंसा करत होतो इथे जिमात पटेलची, मात्र गुड्डू म्हात्रे शांत राहिला, उभा राहिला विकेटवर. आणि विकेटवर जर चांगला फलंदाज उभा राहिला तर धावा येतात, हे आपल्याला या आत्ताच्या गुड्डू म्हात्रेनं दाखवून दिलेलं आहे. नक्कीच शांतीत क्रांती घडवली. खरं तर 3 चौका त्याने दाखवले. किती चेंडू गोलंदाज स्पीडनं फेकत असला तरी त्याच्या लेंथ पर्यंत जाणं आणि चेंडूवरती नजर ठेवणं हे फार महत्वाचं आहे. खरं तर तेच चित्र सध्या गुड्डू म्हात्रेकडून पाहायला मिळालं. चेंडूवरती परफेक्ट नजर होती आणि त्या प्रकारे त्याने स्ट्रोक खेळले. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. हा, नक्कीच मागील षटकापेक्षा 5 धावा जास्त या षटकामध्ये काढलेल्या आहेत. मागील षटकामध्ये 8 होत्या, तर या जिमात पटेलच्या या षटकामध्ये 13 धावा गुड्डू म्हात्रे आणि नितेश म्हात्रे या जोडीनं काढलेल्या आहेत. आणि एकूण धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 1 बाद 21च्या घरामध्ये. 1 बाद 21. पनवेल के कोहिनूर का जलवा देखो. इथे वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. पनवेल का कोहिनूर, मैच कब है, मोहल्ला पनवेल का राउंड कब लगेगा, हे सगळे. इधर हमारे पास इधर कोहिनूर है. आणि बघूया, शेवटच्या चेंडूवर चौकार होता. आता नौमान पटेल पुन्हा एकदा. ओ हो हो हो, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये हा सणसणीत असा षटकार ठोकतोय तो नितेश म्हात्रे. लाजवाब असा योगेश फटका आपल्याला बघायला मिळाला. जसा चेंडू आला तसा चेंडू धाडला आणि त्या टायमिंग न मिळाला तो षटकार. नौमान पटेलला षटकार, जिमात पटेलला एक पण नाही षटकार, आणि नौमान पटेलला इथे षटकार ठोकलाय तो फलंदाज नितेश म्हात्रेनं. नितेश म्हात्रे एक कसलेला फलंदाज आहे.
वन डाऊन पोझिशनला आलेला शांत बसलेला बघत होता गुड्डू म्हात्रेचा खेळ. गुड्डू म्हात्रे इकडून मारतोय तिकडून मारतोय, फाईन लेगला मारतोय, शॉर्ट थर्ड मॅनला वरून गॅपमधून चेंडू ढकलतोय. परंतु आता चान्स मिळाला नितेश म्हात्रेला, त्यानं सोडला नाही. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय नितेश, 1 षटकार ठोकलाय, 1 चौकार ठोकलेला आहे आणि धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे संघाची 1-27. हा सामना पप्पन 11 गावदेवी पेठ विरुद्ध पनवेल मोहल्ला. नौमान पटेलच्या या चेंडूवर पुन्हा प्रहार, 6 धावा मिळणार. येस, स्टेजच्या दिशेनं हा उत्तुंग असा षटकार ठोकतोय तो पुन्हा एकदा नितेश म्हात्रेला आता थांबवणं अवघड होऊन बसलंय. सहज मारतोय योगेश लिलया, सहज टायमिंगचे फटके मारतोय. इथे या मैदानावर फक्त टायमिंग देतोय, ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करतोय आणि टायमिंगचे फटके या मैदानावर मारून आपल्या संघाला आता मला असं वाटतं भली मोठी धावसंख्या उभारणीच्या दिशेनं तो घेऊन जातोय. नक्कीच सुरुवात पाहिली की सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये अगदी शांत होती. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहिलं, त्यानंतर पप्पन 11 पेट टीमच्या फलंदाजानं गेअर चेंज केला आणि सध्या आता आक्रमक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहे. पहिलं षटक तुम्ही नौमानचंच पाहिलं, 8 धावेचं, त्यानंतर 13 धाबा आल्या. आता नौमानवरती आक्रमण केलंय बघा, 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास फटकेत. येस, हो, हा चेंडू फ्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेनं. हैदराबादी फटका, एक सिंगल घेतलेली आहे, काम तमाम केलंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा, म्हणजे मागील 6 चेंडूमध्ये ज्या धावा आलेल्या जिमात पटेलच्या तेवढ्या धावा 3 चेंडूमध्ये आता काढलेल्या आहेत गुड्डू म्हात्रे आणि नितेश म्हात्रेनं. चांगली जोडी रमली आहे, पार्टनरशिप पण चांगली होते. पहिली विकेट फार लवकर गेलेली, पहिली विकेट मला असं वाटतं 4-5 धावांवरच गेलेली, 4 धावांवर गेलेली आणि आता ही चांगली पार्टनरशिप, 30 धावांची पार्टनरशिप चांगली झालेली आहे. ते गुड्डू म्हात्रे आणि नितेश म्हात्रेंची नांगर रोवून बसलेले आहेत. स्ट्राईकमध्ये आहे गुड्डू, 3 चौकार ठोकलेत, 12 धावांवर खेळतोय. टान्स त्यानं घेतलेला, बॅटचा आवाज इथे पण येतोय. मारलाय आपल्या दिशेनं, स्टेजवर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं हा उत्तुंग असा षटकार ठोकतोय तो गुड्डू म्हात्रे. क्या बात आहे. नितेश म्हात्रे पहिला हवी झालेला, म्हणजे आगीतून निघाला आणि फोपाटात सापडला असा प्रकार केलेला आहे तो नौमान पटेलचा. अक्षरशः तुटून पडलेले आहेत दोन्ही फलंदाज. गुड्डू म्हात्रेनं पण षटकार ठोकलाय, या अगोदर नितेश म्हात्रेनं 2 षटकार ठोकलेले, त्यामुळे फार महागडे ठरतायत ते नौमान पटेल. नक्कीच, ज्या नौमाननं पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात करून दिली, कॅप्टनला असं वाटलं की आता नौमानला सेकंड स्पर द्यायला पाहिजे, परंतु त्यानंतर इथे पप्पन 11 संघाचे काढू आक्रमक शॉट, पहिला 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहिले. खरं तर बॅटिंग करताना मैदानावरती नितेश म्हात्रेने टोकले आणि आता जशी स्ट्राईक गुड्डू म्हात्रेला मिळाली त्यानंही षटकार टोकले, म्हणजे 4 बॉलमध्ये इथे 19 धाबा कुठून काढलेत. येस, सगळे ओव्हरपिच चेंडू होते, अजिबात थोडे शॉर्ट ऑफ लेंथ वगैरे चेंडू नाही ठेवले किंवा यॉर्कर चेंडू नाही टाकले किंवा ऑफ स्टंपवर चेंडू नाही टाकले. मिडल आणि लेगवरचे हे सगळे चेंडू होते आणि हे चेंडू सरळ षटकार मारले ते गुड्डू म्हात्रे आणि नितेश म्हात्रेनं. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नौमानचा हा फुलटॉस चेंडू आता लोअर फुलटॉस होता, जमिनी लगतचा फटका, हायचं वाटलंय, एकच सिंगल मिळाली आहे, लगेच थ्रो गेला. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचते ती पप्पन 11 गावदेवी पेठ संघाची 1-40, 1-41, 5 षटकांचा हा सामना आहे, म्हणजे 60-70 तर धावा योगेश व्हायला काय हरकत नाही. नक्कीच, स्पीडनं जी बॅटिंग सध्या सुरू आहे ना सर, त्याच प्रकारे जर बॅटिंग केली तर 70, 75, 80 पर्यंत संघ जरूर मजल मारेल. आत्ताचा स्ट्रोक स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये फील्डर तैनात आहेत, एकदा मिळेल, एखाद्या स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतो आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी मागडं षटक राहिलं, कारण 3 षटकार आले आणि त्यानंतर जबरजबल 21 धावांची लईलूट या षटकामध्ये आलेल्या. बॅटिंग रिव्ह्यू हाईट फॅक्टरसाठी आता चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे बालाजी इथे चेक करतायत. हाईटचा नो बॉल होता की नव्हता ते इथे सांगणार. दूध का दूध और पाणी का पाणी होणार आहे. अजूनही बरेचसे प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांचं आपण इथे स्वागत करूया. फेअर डिलिव्हरी 3 षटकं संपलेली आहे. चांगला सामना आहे. पप्पन 11 गावदेवी पेठ विरुद्ध पनवेल मोहल्ला हा सामना आपण इथे पाहतोय. आमचे आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर,
रवी शेठ भोईर, प्रीतम पाटील, संदीपजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मैदानात पाणी द्या, मैदानात पाणी द्या. अय्याज भाई, निसार सय्यद, राजू पटेल, तमीन सर, संदीप पाटील सर, ओमकार पाटील, हे सगळी मंडळी या मॅचचा आनंद घेते. व्यासपीठावर सर्व पाहुणे मंडळी बसलेली आहे. आणि फटका छान आहे, अगदी सजवलाय. पहिला बॉल वरती. वेलकम टू द ग्राउंड. भव्य स्वागत. ठोकलाय षटकार. नितेश मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. दमदार सुरुवातीला 3 षटक आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये धाबांची लयलूट 21 आणि चौथ्या षटकाला सुरुवात झाली. सर पहिलाच बॉल वरती गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय. नाही, याच्यावरून फलंदाजीची जी स्ट्रॉंगनेसपणा आहे किंवा ती ताकद आहे ना, ती ताकद आपल्याला बघायला मिळते. नितेश मात्रे आणि गुड्डू मात्रेंनी आता ठरवलंय, आता थांबायचं नाही, आता फटकेबाजी करायची, आक्रमक पवित्रा धारण करायचा. येईल त्या चेंडूला खरपूस समाचार त्या चेंडूचा घ्यायचा आणि चेंडू दाडायचा तो सीमारेषेच्या बाहेर. फुलटॉस चेंडू, हा पण मारलाय, हवेमध्ये आहे, लांब जाईल का? उंची गाठली आणि गेलाय लांब, पण उतुंग असा हा लगातार दुसरा षटकार. आणि तिकडे पाठीराखे बघा, पप्पन 11 गावदेवी पेठचे पाठीराखे आनंदित झालेले आहेत. तिकडून ओरडतायत, टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या वाजवतायत आणि 50 धावा धावफलकावर लागून झालेल्या आहेत. 54 धावा धावफलकावर लागतायत. अर्धशतकाच्या पुढे आता जाऊन पोहोचलेलं. काय फटका सजवला बघा ना, लोअर फुलटॉस होता, एक पाऊल फक्त पुढे टाकलं ते फलंदाज नितेश म्हात्रेनं आणि चेंडू धाडला सीमारेषे पलीकडे षटकारासाठी. हा शॉर्ट पिच चेंडू नाही, बरोबर बसला, स्लिप झाले, पडले, पण पुन्हा उठून एक धाव त्यांनी धावून पूर्ण केलेली आहे. चेंडू जातोय तो जिमात पटेलकडे, एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेने 1 बाद 55. 5 षटकांचा सामना आणि चौथं षटक सुरू आहे. नक्कीच 55 धाबा स्कोर होती. त्याच्यात नितेश मात्रे ज्यानं 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 31 धाबेची खेळी मैदानात साकारली आहे. सध्या तरी मैदानावरती आपण पाहतो गुड्डू मात्रे, त्यानंही चांगला खेळ केलाय. दोन्ही फलंदाज आक्रमक शॉट खेळतात. सुरुवात संघाची थोडीशी शांत राहिली, परंतु दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, विकेट किपरनं झेल ड्रॉप केला आणि जीवनदान मिळालाय गुड्डू मात्रेला. एक जीवनदान क्रिकेटमध्ये किती महागडा असतो हे नक्की प्रत्येक खेळाडूला माहिती. आणि सध्या बॅटची एज विकेट किपरनं झेल ड्रॉप केलाय. धाबसंख्या सध्या तरी 55 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर चेंडू, कमबॅक झाला या ओव्हरमध्ये. एकदा मिळाली, डबलचा कॉल देतोय ते. 2 धाबा देखील वेगानं पूर्ण केले. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोघांमध्ये, कॉलिंग चांगली आणि सध्या 2 धाब्याने संघ पोहोचलाय 57 वरती. संघ डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय का मोठ्या धावसंख्येकडे, कारण 5 षटकांची लढत आहे. या षटकामध्ये चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत 5, म्हणजे सर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉलमध्ये 15, 20, 25 धाबा आल्या की एक मोठं टार्गेट सेट होणार. नक्कीच हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर निश्चितच तुम्ही म्हणता तसे टार्गेट होऊ शकतं, परंतु जर का चेंडू मेडन गेला तर थोड्या कमी धावा होतील. फुलटॉस चेंडू मारलाय, प्रहार केलाय आणि लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे उतुंग असा, स्क्रीनच्या वरून कॅमेरामॅनच्या बाजूने उतुंग असा षटकार ठोकलाय तो फलंदाज गुड्डू म्हात्रेनं. काय या ओव्हरची फिनिशिंग केली बघा, काय एंड केला या ओव्हरचा. सुरुवात जशी केली तसाच्या तसा एंड होतोय. आणि या षटकामध्ये पण धावा जातात योगेश 21. म्हणजे हेही षटक तेवढंच महागडं. यस, नक्कीच खूप महागडं षटक म्हणावं लागेल. टीके माली सर, योगेश मडवी जर विचार केला ना तर धावसंख्या 63 आणि पाहायला गेलं आत्ताच झालेल्या काही दिवसापूर्वी शेट्टू इलन तलोजा नाईटची स्पर्धा
त्या स्पर्धेमध्ये हाच पनवेल मोहल्ला संघ माली सर ज्या स्पर्धेमध्ये सगळ्यात अप्रतिम खेळ राहिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावरती रनरअप हा संघ ठरला होता. अप्रतिम खेळ नक्कीच त्यांच्या माध्यमातून सगळे गोलंदाज असतील, फलंदाज असतील, सगळ्यांचा मात्र अप्रतिम परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये होता. परंतु इथे कुठेतरी थोडासा आता दडपणाला सामोरे जातोय. हा निश्चितच अध्यक्ष साहेब, तसं बघितलं तर क्रिकेटचा खेळच असा आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये आज काय झालं, काल काय झालं, त्याच्यापेक्षा वर्तमानात काय होतंय हे आपण नेहमी पाहत असतो. आणि निश्चितच या मॅचमध्ये थोडंसं आपल्याला वेगळं बघायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 8 होत्या, तेव्हा असं वाटलेलं की धावा 8च्या सरासरीने 8-5 40 42 वगैरे होतील, परंतु 4 षटकांमध्ये 63चा पल्ला गाठलेला आहे. त्यामुळे या शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा येतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. प्रोजेक्टेड स्कोअर दाखवतोय आपल्याला 79 ते 80. हो, उडाया, जबरदस्त फटका, लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा षटकारानं स्वागत केलंय ते फलंदाज नितेश म्हात्रेनं. क्या बात आहे नितेश म्हात्रे, जबरदस्त फलंदाजी. इस्माईलचं स्वागत षटकारानं केलंय. या फलंदाजांची हीच खासियत राहिली योगेश, अजिबात डोक्यावर गोलंदाजांना चढून दिलं नाही. पहिल्या चेंडूवर धडाधड, म्हणतात डेअरिंग करेगा तो भाई बनेगा, आणि पहिल्या चेंडूवर हाणामारी केली. पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करून समोरच्या गोलंदाजाला दुबळं बनवायचं हे तंत्र या दोन्ही फलंदाजांनी, नितेशनं आणि गुड्डूनं घेतलेलं आहे. पुन्हा चेंडू मात्र बरोबर नाही बसला. फटका जमिनी लगतचा फटका जातोय नवमानकडे. चेंडू थोडीशी मिसफिल्ड होते, फायदा मिळतोय. 2 धावा या चेंडूवर मिळतात. या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 56-11 गावदेवी पेठ संघाची पनवेल मोहल्ला संघाविरुद्ध 71. 1-71. 96चा रेकॉर्ड मोडला जाईल का बघूया. 96चा रेकॉर्ड आहे ना, 97चा रेकॉर्ड आहे हा चेंडू. हो, अशी हा वाईड चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. असं वाटलेलं चांगला चेंडू हा असावा, परंतु हा चेंडू पंचांनी वाईड दिलेला आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर हा चेंडू होता. आपण बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये भरपूर बाहेर हा चेंडू होता. पंचांनी वाईड दिला आणि यष्टीरक्षकानं आपलं काम चांगलं बजावलेलं आहे. गोलंदाज तयार. इस्माईल जी का ये हा चेंडू मारलाय मिड विकेटमध्ये, झेल होतोय आणि ब्रेक थ्रू मिळवून दिला. चांगली पार्टनरशिप झाली आहे. फलंदाज बाद होतोय तो नितेश म्हात्रे. 11 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 39 धावांची एक जबरदस्त इनिंग केली आहे ती नितेश म्हात्रेनं. लाजवाब अशी इनिंग आपल्याला बघायला मिळते ती योगेश. नक्कीच नितेश म्हात्रेने चांगला खेळ केला, त्याच्या सोबतीनं गुड्डू म्हात्रेने चांगला खेळ केला. दोघांची पार्टनरशिप झाली आणि त्याच्यामुळे सर एक मोठी टार्गेट आता सेट होणार. शेवटचं अंतिम षटक आहे. चला टॉससाठी आपण आमंत्रित करूया टीम I11 कोण संघाचे कॅप्टन आणि वाकलन संघाचे कॅप्टन. आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. यानंतरची पहिल्या फेरीतील अंतिम लढत पाहायला मिळेल. सनी गाथाडे आमचे मित्र सध्या इथे मॅचला एन्जॉय करतात. कोण संघाचे सनी दादा, आपलं चौकीत स्वागत आहे. अंतिम षटक प्रगतीवरती आणि धावा पडकावती धावा लागलेत सध्या तरी 72 रन्स, 72 धावा शेवटच्या षटक. आणि शेवटच्या आता काही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथनं अपेक्षा एवढीच असेल की 1-2 मोठे पटके लागले की 80+ स्कोर होणार. आणि हा चेंडू देखील हवेमध्ये कबर पॉइंटला झेल टिपला आणि अजून एक धक्का मैदानावरती. जसा हर्षल मात्र मैदानाच्या मध्ये आला तो बाद झालाय आणि शून्यावरती. ज्या खेळाडूची चर्चा होत होती आणि सर तो आला आणि लगेच गेला आणि यश मिळते ते गोलंदाजाला. खरं तर इस्माईल यांना याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. शेवटचं षटक आहे, हे डेप्थ ओव्हर आहे आणि अशा या डेप्थ ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी फार आवश्यक होती ती पनवेल मोहल्ल्याला कमबॅक करण्यासाठी. आणि निश्चितच पनवेल मोहल्ल्याला कमबॅक केलेलं आहे ते इस्माईलनं. सोपं नसतं. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 17तले 3 बाद 72. 75च्या पुढे गाडी जाऊन द्यायची नाही असं इस्माईलनं कदाचित ठरवलं असेल आणि तसंच करतो इस्माईल. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाऊन अशा प्रकारची गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं.
परंतु हे अवघड काम इस्माईलनं इथे सोपं करून दाखवलेलं आहे. लगातार 2 विकेट घेतलेत, हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो इस्माईल. बघूया, हायट्रिकची गरज तर आहेच त्याला स्वतःला, पण संघाला पण विकेटची गरज आहे. त्यामुळे थोडासा चाप बसेल, थोडासा अंकुश बसेल तो धावसंख्येवर पप्पन 11 पेठ संघाच्या. पप्पन 11 गावदेवी पेठ संघाचा नवीन फलंदाज विजय म्हात्रे तयार आहे. हो, हा चेंडू फुलटॉस होता, लोअर फुलटॉस मारलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि मिसफील्ड होते. आणि हे काय फुटबॉल, आणि 3 धावा, धावून चौथी पण होईल का? चौथीसाठी पण आलेत आणि 4 धावा, 5वी पण घेतील का? 5वी साठी तयार झालेले आहेत. आणि पंचांनी इकडे मदत मागितलेली आऊटसाठी. पंचांनी मदत मागितली, थर्ड अंपायर. येस, आऊटसाठी. बघूया, सुविधा आहे आपल्याकडे. थ्रो केला, बघा, थ्रो केला आणि तिथे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं, खराब क्षेत्ररक्षण. आणि हा चेंडू डायरेक्ट हिट केला, डायरेक्ट हिट केला. येस, बालाजींनी इकडून पण बघितलेलं आणि आउट, बॅट्समन आउट. तीन नाही, 3 काढल्या धावा आणि चौथीला आउट, बरोबर ना? येस, विजय म्हात्रे 3 रन काढलेत आणि मला असं वाटतं शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. खूप धावा झाल्यात, धावसंख्या पोचलेली आहे 75. ती पप्पन 11 गावदेवी पेठ संघाची. स्ट्राईकला आहे तो विकी डाकी. एंड कसा करतोय, दोन्ही स्टाईलनं षटकार मारतोय की सिंगल डबल घेतोय? मारलाय, काय प्रहार केलाय, वा, जबरदस्त, काय स्वीट आवाज आला. लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे चांगला फिनिशिंग, चौकार मारतोय तो फलंदाज विकी डाकी. चांगला एंड केला आणि पप्पन 11 गावदेवी पेठ संघाची धावसंख्या झालेली आहे 79. जिंकण्यासाठी 80 धावांची गरज आहे ती पनवेल मोहल्ला संघाला. मॅच चांगली होणार, प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर, त्यामुळे लढत आता चांगली होणार. कारण पप्पन 11 संघानं 79 धावा टोकल्यात, 80 धावेचं टार्गेट. तत्पूर्वी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो. आपण टॉस साठी या. टीम I11 कोण संघाचे कॅप्टन आणि वाकलन ब संघाचे कॅप्टन, चला वेळ घेऊ नका, दोन्ही संघ लगेच कॅप्टन. आपण टॉस साठी या. सामना चांगला होणार. 80 धावा जरी काढल्या असल्या तरी पप्पन 11 संघानं, कारण मोहल्ला पनवेल टीम ज्यांची बॅटिंग देखील स्ट्रॉंग आहे. चला कॅप्टन, दोन्ही संघ या. बघा, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. I11 संघ कोणचे कॅप्टन आणि वाकलन ब संघाचे कॅप्टन आपल्याला इन्व्हाइट करतो की आपण टॉस या. I11 कोण संघाचे कॅप्टन आलेले आहेत, वेलकम, स्वागत आहे आपलं. त्यानंतर वाकलन ब संघ आपण देखील लगेच उपस्थित राहायचं आहे. एक बिग फाईट सामना प्रेक्षकांना पहिला फेरीत अंतिम सामना पाहायला मिळेल. आज 2 सामने जिंकून स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नेतस जो संघ 2 सामने जिंकलाय, सध्या इथे पहिल्या फेरीत तिसरी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते 2 टीम मध्ये. पनवेल मोहल्ला विरुद्ध पप्पन 11 गावदेवी पेठ यांच्यामध्ये ही बिग फाईट लढत प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. बघा, वाकण संघ आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. धन्यवाद.
हेलो। तो यकीनन काफी अच्छी बल्लेबाजी की, ताबड़तोड़ बल्लेबाजी देखने मिली। पप्पन 11 पेट की तरफ से 80 रनों का लक्ष्य रखा है मोहल्ला पनवेल टीम के लिए। अब देखना है किस तरीके से बल्लेबाजी होंगी, किस तरीके से गेंदबाजी होंगी, आने वाला पल बताएगा दोस्तों। काफी कशमकश मुकाबला है, दोनों ही टीम के अंदर मंजे हुए खिलाड़ी देखने मिल रहे हैं। हर्षल जिन्होंने हाल ही में बाइक हासिल की, और नौमान पटेल एक तरफ है। नौमान पटेल भी काफी अच्छे खिलाड़ी है। इस्माइल पिंजारी है टीम के अंदर, जिन्होंने तलुजा के अंदर नाइट मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी, बेस्ट फील्डर का खिताब हासिल किया था। सलामी की जोड़ी आती हुई मैदान के अंदर, नौमान पटेल और वसीम पटेल 80 रन बनाने हैं जीत के लिए। 5 ओवर का मुकाबला है दोस्तों। पांच ओवर का मुकाबला, कंपलसरी चेजिंग हमारे साथ स्कोरिंग की भूमिका निभाते हुए हमारे साथ बैठे हुए कांचन जी पालकर। यकीनन जिधर जिधर मोहल्ला पनवेल के मुकाबले हुए हैं वहां पर हमारे कांचन भाई पालकर जरूर हमें देखने मिलते हैं। एक अच्छे स्कोरर जिन्होंने अपनी छाप हर जगह पर छोड़ी है, रायगढ़ में नहीं पूरे महाराष्ट्र, और महाराष्ट्र से पूरे इंडिया के अंदर अपने स्कोरिंग के डंके गाड़े हैं। अब देखना है स्ट्राइक एंड पर नौमान पटेल आते हुए, गेंदबाजी की कमान संभालते हुए गेंदबाज गुड्डू मात्रे। ये देखिए इस बार नौमान पटेल ने खेल दिया है, गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस 2 बाउंस 4 रन, और शुरुआत की है नो बॉल से। यकीनन नो बॉल का इशारा आ चुका है अंपायर का, और इस मंच पर हमारे बैठे हुए सभी मेहमान का मैं तहे दिल से शुक्रगुजार हूं, तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं कि हमारे इस मंच पर 4 चांद लगाने के लिए बैठे हुए हैं। फ्री हिट की गेंद गुड्डू मात्रे लेकर तैयार है नौमान पटेल के लिए। ये फ्री हिट की गेंद, तेज तरार डाली हुई गेंद, इस बार डॉट गेंद की समाप्ति नौमान पटेल के लिए। 80 रन बनाने हैं जीत के लिए। पप्पन 11 पेट बना मुकाबला चल रहा है मोहल्ला पनवेल। गुड्डू मात्रे फिर से एक बार तैयार, गेंदबाजी की कमान संभालते हुए। ये देखिए इस बार नौमान पटेल ने खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद, और काफी अच्छी फील्डिंग वहां पर देखने मिली खिलाड़ी की। रॉबिन वहां पर मौजूद थे पप्पन 11 पेट की तरफ से। 80 रन बनाने हैं जीत के लिए, लेकिन 80 रन बनाना है तो गेंद को भेजना होगा सीमा रेखा के बाहर। गेंद अगर मैदान के अंदर रहेगी, क्योंकि पप्पन 11 पेट टीम की भी फील्डिंग काफी अच्छी है। गुड्डू मात्रे, इस बार वसीम पटेल हवाई फायर करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, पहला धक्का लगता हुआ टीम मोहल्ला पनवेल को वसीम पटेल के रूप में नितेश मात्रे ने इससे कैच को लपका है, और पहला धक्का दिया है पप्पन 11 पेट टीम ने मोहल्ला पनवेल को वसीम पटेल के रूप में। काफी अच्छे बल्लेबाज वसीम पटेल को लौटना होगा अब मैदान के बाहर। वसीम पटेल की जगह लेने आ रहे हैं नए बल्लेबाज मैदान के अंदर, इस्माइल पिंजारी। काफी अच्छे बल्लेबाज है, जिन्होंने तलोजा नाइट में काफी ऊंचे ऊंचे छक्के दागे थे। अब देखना है इस मैदान के ऊपर किस तरीके की बल्लेबाजी करेंगे इस्माइल पिंजारी। क्या नौमान पटेल का साथ पूरी तरीके से निभाएंगे? कौन जीतेगा इस मुकाबले को, ये सवाल बन चुका है दोस्तों। मुकाबला चल रहा है पप्पन 11 पेट बनाम मोहल्ला पनवेल। ये देखिए इस बार इस्माइल की डाली हुई गेंद, रनआउट का खतरा बन सकता था लेकिन नहीं।
एक ही रन से संतुष्ट होना होगा। काबिल तारीफ गेंदबाजी चलती है मैदान के अंदर, एक विकेट जा चुका है। स्कोर बोर्ड की अगर बात करें तो स्कोर बोर्ड पर लग चुके हैं स्कोर 7 रन। वसीम पटेल मैदान के बाहर हो चुके हैं। गुड्डू माथरे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। नौमान पटेल अब है स्ट्राइक एंड पर 80 रनों का लक्ष्य। इस बार नौमान पटेल के बल्ले से यह हवाई फायर, हवाई हमला, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। यकीनन इस सिक्सर की काफी जरूरत थी। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का चल रहा है और इस सिक्सर की काफी जरूरत थी। एक विकेट जा चुका था वसीम पटेल के रूप में। ये देखिए इस गेंद पर नौमान पटेल ने खेल दिया है। गेंद जाती वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। यकीनन हमारे तमीम सर मुल्ला, इनसे मैं गुजारिश करूंगा इनके शुभ हाथों होगा टॉस। टीम वाखलन, टीम वाकलन और कौन टीम के दरमियान होगा टॉस। हमारे तमीम सर मुल्ला इनके शुभ हाथों। इसके बाद का मुकाबला खेलते हुए दिखाई देगी वाकलन और कौन। काफी मजा आएगा मुकाबले में। टॉस जीता है यकीनन कौन, I11 कौन टीम ने। तो चलिए एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर हमें देखने मिला। अब गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज हर्षल मात्रे। 80 रन बनाने हैं जीत के लिए। पप्पन 11 पे बनाम मोहल्ला पनवेल। मैदान के अंदर अभी भी है नौमान पटेल। मोहल्ला पनवेल का चमकता हुआ सितारा जिसे कहा जाता है इस्माइल पिंजारी, एक ताकतवर बल्लेबाज है, हार्ड हिटर बल्लेबाज है हर्षल, काबिल तारीफ गेंदबाज है। इस्माइल के लिए गेंद, गेंद ज्यादा देर हवा में थी लेकिन नो मैच लैंड में जाती हुई गेंद जब तक खिलाड़ी फील्ड करते 2 रन मिल चुके हैं। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है स्कोर बोर्ड पर 19 रन। एक विकेट के नुकसान पर इस्माइल के ऊपर निगाहें टिकी हुई है। 19 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। यकीनन हमारे इस मंच पर बैठे हुए हमारे मेहमान, सभी हमारे मेहमान इस मुकाबले का ये देखिए इस बार 30 तरार डाली हुई गेंद। यकीनन थ्रो का ऑब्जेक्शन जरूर लिया है लेकिन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर हर्षल मात्रे। 80 रन बनाने हैं जीत के लिए, छक्के चौके दागने होंगे। अच्छी गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं पपन 11 पेट के गेंदबाज और नौमान पटेल भी मैदान के अंदर है, इस्माइल मैदान के अंदर है। ये देखिए इस्माइल पिंजारी ने खेल दिया है स्क्वायर लेग के क्षेत्र में और काफी अच्छी फील्डिंग वहां पर देखने मिली लेकिन नहीं, गेंद निकल गई 4 रनों के लिए। अंपायर अपना इशारा देने पर मजबूर हो गए और इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर हमें देखने मिल रहा है 23 रन स्कोर बोर्ड पर। एक विकेट के नुकसान पर वसीम पटेल मैदान के बाहर जरूर गए हैं लेकिन नौमान पटेल और इस्माइल पिंजारी पर पूरी जिम्मेदारी थमा कर गए हैं। और इस मुकाबले को देखने के लिए मोहल्ला से भी काफी पब्लिक आई है, काफी लोग आए हुए हैं और सभी लोग का एक मुकाबला जब होता है मोहल्ला पनवेल का, जब हमारे कांचन जी पालकर को काफी प्यार मिलता है हमारे मोहल्ला की तरफ से। ये देखिए इस बार डांडी गुल कर दिया है
सीधा विकेटों को नस्त नाबूद करती हुई ये गेंद, और एक धक्का लगता हुआ और एक झटका लगता हुआ टीम मोहल्ला पनवेल को इस्माइल पिंजारी के रूप में। इस्माइल पिंजारी पर सभी की उम्मीदें लगी हुई थी, लेकिन इस्माइल पिंजारी ने निराश कर दिया है सभी दर्शकों को। और अच्छी गेंदबाजी, नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए इस्माइल की जगह लेने फहद पटेल। यकीनन मुस्तफा बड्डी, जब भी कांचन जी पालकर टूर्नामेंट होते हैं तो मुस्तफा बड्डी का नाम जरूर आता है, क्योंकि मुस्तफा बड्डी एक ऐसे पैकर है और एक ऐसा दिलदार आदमी है। यकीनन मैं मुस्तफा बड्डी अगर जहां कहीं भी हो इस मुकाबले को देखने आए हैं तो इस मंच पर आ जाए। ये देखिए इस बार और एक धक्का लगता हुआ और एक गेंद, फिर से विकेट देखने मिल रहा है हर्षल। तेज तरार डाली हुई गेंद, फिर से विकेटों को नस्तर नाबूद करती हुई ये गेंद। अच्छी गेंदबाजी, चौका जरूर लगा था लेकिन उसके बाद अच्छा कमबैक देखने मिला हमें। 23 रनों पर रोक कर रखा है अब तक मोहल्ला पनवेल टीम को। और यकीनन इस बीच हमारे मोहल्ला से निसार भाई सैयद भी आए हुए हैं, हमारे सत्तार भाई सैयद तमीम सर मुल्ला इस मंच पर मौजूद है, हमारे मतीन जी पटेल, इफ्तिकार भाई सैयद, इफ्तिकार भाई मस्ते भी यहाँ पर मौजूद है, इस मुकाबले का मजा ले रहे हैं। निसार सैयद, इनमें सभी का शुक्रिया अदा करता हूँ कि अपना कीमती समय निकालकर इस मंच पर आए। फिर से यजदान, अब नए बल्लेबाज यजदान के लिए डाली हुई गेंद, तेज तरार गेंद। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर 23 रन, 23 रन, काबिल तारीफ गेंदबाजी मैदान के अंदर चल रही है। I11 कौन बनाम वाखलन, इसके बाद का मुकाबला हमें देखने मिलेगा। टॉस जीता है I11 कौन टीम ने, काफी मजा आएगा इसके बाद मुकाबला देखने में। अब मुकाबला चल रहा है मोहल्ला पनवेल बनाम वेपन 11 पेट। 80 रनों का है लक्ष्य, 80 रन बनाने हैं जीत के लिए। दिल्ली बहुत दूर है दोस्तों, मोहल्ला पनवेल के बल्लेबाजों को एक्सीलेटर पर पांव दबाना होगा, पिकअप पकड़ना होगा, स्पीड पकड़नी होगी। अगर जीतना है तो लंबे लंबे हिट दागने होंगे, छक्के चौके लगाने होंगे। मैदान के अंदर जद्दोजहद चलती हुई, मुशक्कत चलती हुई मैदान के अंदर अब रॉबिन गेंदबाजी की कमान संभालते हुए तीसरा ओवर लेकर आए हैं। नौमान पटेल सामना करेंगे रॉबिन का। आने वाली 18 गेंदें, 57 रनों की जरूरत, 57 रनों की जरूरत है। ये देखिए नौमान पटेल ने इस बार फेंक दिया है गेंद को सीमा रेखा के बाहर। नौमान पटेल की एक 47 चालू होती हुई मैदान के अंदर नौमान पटेल का बल्ला आक्रमण मोड़ लेता हुआ, क्योंकि पपन 11 पेट के गेंदबाजों ने जो गेंदबाजी की रोक कर रखा, यकीनन 3 विकेट निकालने में कामयाब हुए। ये देखिए इस बार एक तेरी तो एक मेरी, यकीनन नौमान पटेल के बल्ले से पहला छक्का लगा, लेकिन रॉबिन ने कहा हम भी किसी से कम नहीं है भाई, एक तेरी तो एक मेरी। अब देखना है इस गेंद पर कितने नंबर आएंगे। ये देखिए इस बार आसमानी टोला, नौमान पटेल का बल्ला बोला, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। 35 रन स्कोर बोर्ड पर, 35 रन, 3 गेंदें हो चुकी है। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट और तीसरी गेंद पर छक्का नौमान पटेल के
बल्ले से यकीनन नौमान पटेल अभी भी मैदान के अंदर है। नौमान पटेल का साथ निभा रहे हैं मैदान के अंदर यजदान नालखांडे। रॉबिन थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। कमबैक करना होगा नौमान पटेल जैसे बल्लेबाज को रोकना होगा। ₹35 रन स्कोर बोर्ड पर। 3 विकेट जा चुकी है। नौमान पटेल अभी भी मैदान के अंदर है। वसीम पटेल और इस्माइल फहद पटेल मैदान के बाहर जा चुके हैं, लेकिन नौमान पटेल ने इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को भेज दिया हवाई सफर पर, हवाई यात्रा पर 6 रनों के लिए। यकीनन मोहल्ला पनवेल और इसी बीच हमारे साथ हमारे बबलिया सेठ मात्रे, इनका आगमन होता हुआ इनका मैं स्वागत करता हूं इस मंच पर। आइए बबलिया सेठ मात्रे, आपका स्वागत है। यकीनन स्क्रीन पर आप देख सकते हैं बबलिया सेठ मात्रे हमारे जाना माना नाम है और उन्हीं के साथ हमारे नॉडी सेठ कोपरा, इनका भी आगमन हो चुका है। इनका भी मैं स्वागत करता हूं, खैर मुकदम करता हूं, इस्तकबाल करता हूं इस मंच पर। ये देखिए इस बार भी नौमान पटेल के बल्ले से यकीनन AK-47 चालू हो चुकी है। दन दना दन दन चल रहा है मैदान के अंदर। मोहल्ला पनवेल का खेमा जरा खामोश था, लेकिन नौमान पटेल की आक्रमण बल्लेबाजी ने मोहल्ला पनवेल के खेमे में एक जान डाल दी है। मान लो मुकाबले में मजा डाल दिया है। 13 गेंदे 33 रनों की जरूरत। ये देखिए इस बार नौमान पटेल ने खेल दिया है। इस बार गेंद फरार होती हुई 4 रनों के लिए। यकीनन समीकरण बदलता हुआ रॉबिन महंगे साबित होते हुए आने वाली 12 गेंदों पर अब जरूरत है। 29 रनों की आने वाली 12 गेंदे, 29 रनों की जरूरत। ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है, काफी अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ ये टूर्नामेंट। यकीनन काफी मजा आ रहा है और ये मुकाबले को यकीनन काफी अच्छा बनाया है। नौमान पटेल ने अब तक मैदान के अंदर है। मैंने पहले कहा था नौमान पटेल अब तक मैदान के अंदर है। आने वाली 12 गेंदों पर 29 रनों की जरूरत है। तो अब 12 गेंदे 29 रनों की जरूरत। कौन जीतेगा इस मुकाबले को? यकीनन एक तरफा मुकाबला होता हुआ दिखाई दे रहा था, लेकिन नौमान पटेल ने आक्रमण करना शुरू कर दिया। अपने बल्ले से ताबड़तोड़ बल्लेबाजी दिखलाते हुए नौमान पटेल मैदान के अंदर अब स्ट्राइक पर है। यजदान नालखांडे गेंदबाजी की कमान संभालते हुए हर्षल मात्रे। हर्षल की इस पहली गेंद पर गेंद सीमा रेखा के बाहर। अब खरबूजे को देखकर, खरबूजा जिस तरीके से रंग बदलता है उसी तरीके से नौमान पटेल को देखकर यजदान नालखांडे अपना रंग बदलते हुए, समीकरण बदलते हुए और स्कोर बोर्ड पर स्कोर को बदलते हुए अब आने वाली 11 गेंदों पर जरूरत है 23 रनों की। यकीनन आए हुए हमारे मोहल्ले से सत्तार भाई सैयद और हमारे निसार भाई सैयद, इफ्तिखार जी मस्ते, तमीम सर मुल्ला, इन सभी का मैं स्वागत करता हूं और उन्हीं के स्वागत के साथ यजदान ने भी स्वागत किया है छक्के के साथ। यकीनन यजदान भी अब मैदान के अंदर गेंदबाजों पर हावी होते हुए
समीकरण बदलता हुआ आने वाली 10 गेंदे, 10 गेंदों पर जरूरत है 17 रनों की। 10 गेंदे 17 रनों की जरूरत। हर्षल मात्रे, रॉबिन थोड़े महंगे साबित हुए थे, लेकिन अब हर्षल मात्रे महंगे साबित होते हुए कमबैक करना होगा। ये देखिए इस बार तेज तरार डाली हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति। यकीनन यजदान कतर रिटर्न है, कतर में काफी अच्छे फॉर्म में थे यजदान। परेश जी ठाकुर हमारे उनके टीम में कतर में खेलते हुए दिखाई दिए थे यजदान। देखिए इस बार पट्टी हुई गेंद, नौमान पटेल दौड़ते हुए, लेग बाइस के रूप में एक रन जरूर मिला। आने वाली 8 गेंदे, 16 रनों की जरूरत। कौन जीतेगा इस मुकाबले को? कौन जीतेगा? कौन बनाएगा जीत का जश्न? कौन बनाएगा हार का मातम? 8 गेंदे, 16 रनों की जरूरत। और ये देखिए जले पर नमक छिड़कते हुए वाइड गेंद का इशारा। 2 गेंदें आना अभी भी बाकी है। यकीनन थर्ड अंपायर की मांग की गई है मैदान के अंदर। चलिए थर्ड अंपायर सज्ज हो चुके, ऑन स्क्रीन देख रहे हैं। आने वाली 8 गेंदे, 15 रनों की जरूरत। मुकाबले का रुख किस तरफ पलटेगा? कौन जीतेगा? हर्षल मात्रे गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर नौमान पटेल और यजदान नालखांडे। चलिए चेक कर रहे हैं यहाँ पर। चलिए फेयर है। और अब आने वाली 8 गेंदे। रायगढ़ स्पोर्ट्स के हमारे ओनर नबील भाई शेख, इनसे मैं गुजारिश करूंगा, आइए इस मंच पर। आपका भी स्वागत है। नौमान पटेल ने आपका भी स्वागत किया है छक्के के साथ। नबील शेख आइए, आपका भी स्वागत हो चुका है छक्के के साथ। हमारे ऑर्गेनाइजर आपको आमंत्रण कर रहे हैं, बुला रहे हैं इस मंच पर। यकीनन नौमान पटेल, लेकिन एक बार जोरदार ताली होनी चाहिए। 1 रन दूर अपने 50 रन मुकम्मल करने से। अब आने वाली 7 गेंदों पर जरूरत है। 9 रनों की 7 गेंदे, 9 रनों की जरूरत। नौमान पटेल सामना करे हर्षल मात्रे का। ये देखिए नौमान पटेल ने इस बार खेल दिया है गेंद सीमा रेखा पार। नौमान पटेल अपना बल्ला उठाए। यकीनन 50 रन नौमान पटेल के बल्ले से। गेंदबाजी में यकीनन नौमान पटेल की गेंदबाजी पर रन पड़े थे। कांचनजीत पारकर, अगर मैं बात करूं नौमान पटेल की गेंदबाजी पर, अच्छे गेंदबाज है लेकिन उतनी अच्छी बल्लेबाजी की थी पप्पन 11 पेट के बल्लेबाजों ने। नौमान पटेल पर आक्रमण किया था, लेकिन नौमान पटेल ने बल्लेबाजी कर कर अर्धशतक लगाकर बता दिया है नौमान पटेल भी किसी से कम नहीं है। यकीनन दोनों ही टीम
यकीनन तमीम सरमुल्ला इनकी तरफ से नौमान पटेल के लिए 1000 रुपये आ चुके। एक बार जोरदार ताली होनी चाहिए नौमान पटेल के लिए। 13 गेंदों पर 55 रनों की पारी खेलते हुए नौमान पटेल। अब आने वाली 6 गेंदों पर जरूरत है 3 रनों की जरूरत। यकीनन नौमान पटेल ने इस मुकाबले का काया पलट कर दिया है। न कद बड़ा न पद बड़ा, वही बड़ा जो मुसीबत में खड़ा। यकीनन मुसीबत में खड़े रहे अपने टीम के साथ। 6 गेंदे 3 रनों की जरूरत। ये देखिए लौयाजान इस बार हवाई फायर करने की कोशिश। ऊंचाई ज्यादा लंबाई कम और एक धक्का लगता हुआ टीम मोहल्ला पनवेल को 5 गेंदे 3 रनों की जरूरत। मुकाबला अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों, क्योंकि क्रिकेट एक ऐसा गिरगिट है जो अपना रंग कभी भी बदल सकता है। यकीनन नौमान पटेल को मौलाना समीर की तरफ से भी 500 रुपये। नए बल्लेबाज मैदान के अंदर माहिद सैयद। माहिद सैयद नए बल्लेबाज। 5 गेंदे 3 रनों की जरूरत। हर्षद डाकी गेंदबाजी कर रहे हैं। 5 गेंदे 3 रनों की जरूरत। सभी दर्शकों की दिलों की धड़कनें तेज हो चुकी है। कौन जीतेगा मुकाबले को, क्योंकि मुकाबला अब तक समाप्त नहीं हुआ है दोस्तों। 5 गेंदों पर 3 रनों की जरूरत है। नौमान पटेल नॉन स्ट्राइक इन पर है। स्ट्राइक इन पर है माहिद सैयद। माहिद सैयद भी एक अच्छे बल्लेबाज है। अब देखना है पपन 11 पेट के गेंदबाज किस तरीके की गेंदबाजी करेंगे। 5 गेंदे 3 रनों की जरूरत और ये खेल दिया है माहिद ने। इसी के साथ मुकाबले को जीत लिया है। 4 गेंदे बचाकर मोहल्ला पनवेल टीम ने। और यकीनन नौमान पटेल पर इनामी राशि की बौछार होती हुई। उमर हैंगर स्पोर्ट्स हैंगर शॉप के ओनर जो है उमर अधिकारी, इनकी तरफ से भी 1000 रुपए की इनामी राशि नौमान पटेल के लिए आती हुई। नौमान पटेल ने यकीनन पारी खेली है जो 13 गेंदों में 55 रन। बहुत एनर्जी डाले आपने। क्या नाम है आपका? उजेपा। क्या बात है, जबरदस्त। बिल्कुल ये कमेंट्री आपने सुनी उजेपा, बहुत बहुत अभिनंदन। काफी बड़ा टारगेट था ये, बहुत ही बिग टारगेट, लेकिन उस टारगेट को तोड़ने की ताकत रखी नौमान ने, क्योंकि ये नाम काफी बड़ा है। क्योंकि पनवेल मोहल्ला जब भी टीम आगे आती है तो नाम आता है नौमान का, जैसे कि तलोजा टीम आती है तो नाम आता है उस्मान पटेल का। ऐसा ही है क्रिकेट का खेल। थैंक यू सर। यकीनन आपने जो हमें मौका दिया है ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, हमारे ऑर्गेनाइजर और आप सभी का प्यार मिला, मैं सभी का धन्यवाद करता हूँ। थैंक यू, शुक्रिया। यस, ओके, थैंक यू उचेपा। तो इसके बाद यहाँ से जीतने वाली टीम खेलेगी पनवेल मोहल्ला के साथ। तो मैन ऑफ द मैच नौमान, आइए। बहुत ही बेहतरीन पारी अदा की। सोनी पाटिल स्कोरिंग के लिए आना है। सोनी। विघ्नेश पाटिल। विघ्नेश कौन सा? तमीम साहब। योगेश तिथे लिहिलेत का बघ? चलो यहाँ पर I11 कौन टीम तुरंत फील्ड की रचना करें। अगला मुकाबला बिग फाइट है और पनवेल मोहल्ला टीम क्या कमाल का क्रिकेट आज देखने मिला, जो कि 80 रन चेस किए। और नौमान पटेल जिन्होंने 55 रन की शानदार पारी खेली। हेलो। तो
नवमांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अयाज मसने मस्ते अयाज मस्ते यांच्या वतीने नवमांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नबील, हाँ नबील आइए. हाँ रायगढ़ स्पोर्ट के नबील यहाँ पर आए हैं और सैयद इनकी ओर से भी 500 का इनाम नवमान के लिए. क्या बात है नवमान, आज बहुत दिनों बाद ये पारी देखने को मिली. जी पे यस, तमीम साहब की तरफ से भी 1000 का इनाम. चला चंद्रकांत नावडेकर यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे. नबील आइए, रायगढ़ स्पोर्ट के नबील. मोंटी पाटिल आपको याद कर रहे हैं जिनकी प्रतियोगिता है. चला तमीम साहब आइए, सम्मान करने जा रहे हैं हम आपका. चंद्रकांत नावडेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते तमीम सर यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर राजू पटेल आइए आप भी, पनवेल के राजू पटेल. और चला कोण संघ वेळ घेऊ नका, आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. हाँ इफ्तिकार मस्ते साहब आपण देखील या. राजू बोला. पटेल. चला कोण संघ आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या आणि चला मी जोडी अयाज भाई. दाखल झालेली आहे. अयाज भाई आइए आप भी. आणि उजप्पा आप भी आइए. पनवेल मोहल्ला टीम कहीं मत जाना क्योंकि हाँ इसके एक बाद आपका मैच मुकाबला है और तुरंत. करनी है आपको. एक इनिंग जरूर हम उजप्पा के ओर जाएंगे. काफी अच्छा. हाँ अच्छा. आणि आमचे उजप्पा आइए. अयाज सर यांचा सन्मान इथे झालाय. उजप्पा आइए. चंद्रकांत घे सन्मान घे. चला पंच. तर पनवेलचे आमचे नाशिद देशमुख जर आले असतील, नाशिद या आपलं स्वागत आहे. नाशिद देशमुख ना आमचे अतिशय जवळीक मित्र आहेत. जर नाशिद लाईव्ह सामना पाहत असतील तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओके चलेगा. योगेश मडवी